नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी आलेली आहे माझ्या माहेरी. माझ्या वडिलांचा असा हे बघा, हे शेत आहे आणि इथे आहे माझ्या वडिलांचा छानसा असा राजवाड्या टाईप बंगला, जो की मला खूप आवडतो अगदी माझ्या लहानपणापासून. बंगल्याच्या समोर छानशी मस्त अशी गुलाबाची झाडं लावलेली आहे आणि हा बघा, हा पिवळा गुलाब बघा किती सुंदर बहरला आहे. मला खूप आवडतात गुलाबाची फुलं. हे बघा, इकडे पण लाल गुलाब आहे, लाल भडक अशी फुलं त्याला आलेली आहे बघा किती सारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. बापरे, छोटे मोठं गुलाब धरून खूप सारी फुलं आलेली आहे ह्या गुलाबाला आणि खूप छान दिसत आहे तो. आणि हे जे झाड आहे ना, हे हळदी कुंकवाचं झाड म्हटलं जातं याला. म्हणजे ह्या झाडाला बघा कण्हेरच्या पानासारखी पानं आहेत आणि ह्या फुलाला हळदी कुंकवाचं फूल म्हटलं जातं, की त्याचा कलर हळदी कुंकू कलरचा असतो. हे अबोलीचं झाड आहे. अबोलीच्या फुलांचा गजरा अतिशय मनमोहक असतो. आणि बघा इथे जवळच लावलेलं आहे आपलं धोत्र्याचं झाड आहे हे, आणि याला धोत्र्याचं फूल आलेलं आहे, जे की आपण शंकराच्या पिंडीवर वाहतो हे फूल, आणि शंकराला अतिशय प्रिय आहे. हे बघा, हे खूप सारं जे पसरवलेलं तुम्हाला दिसत आहे ना, हे आलं आहे, जे माझ्या वडिलांनी शेतात लावलेलं आहे हे आलं. आणि याला काढायला खूप सारे मजूर आहेत, जे की रोज खूप सारं आलं काढतात आणि अक्षरशः खूप कष्टाचं काम आहे हे. त्यांना नंतर ते आलं धुवावं लागतं पाण्याने, त्याच्यानंतर एका चटईवर छानसं पसरून ते सुकवावं लागतं, ओलं आलं कोरडं करावं लागतं. आणि या आल्याला खूप सारी डिमांड आहे, खूप सारी व्यापारी लोक येऊन घेऊन जात आहे. आणि इथे बघा किती छान चिक्कू झाडाला लागलेली आहे. बघा किती अतिशय गोड आहे. हा आहे वरचा मजला. आणि ही जी कमान आहे ना, अगदी मला राजवाड्याची आठवण येते. म्हणजे खूप आवडतं मला हा बंगला. माझं माहेर आहे ना शेवट, आणि कुठल्याही गृहिणीला तिच्या माहेराविषयी प्राऊडच फील होतं. आता ही जी आजूबाजूला ही हिरवीगार झाडं जी लावलेली आहेत ना, तर ही हिरवीगार झाडं मी लावलेली आहे माझ्या लहानपणी. आणि बघा आता ती किती मोठी झालेली आहे. हे जांभळीचं झाड आहे, जांभळाचं झाड आहे हे बघा किती मोठं झालेलं आहे. आणि ही सगळी झाडं जी तुम्हाला दिसत आहे ना, ही नारळाची, आंब्याची, रामफळाची खूप सारी झाडं आहे, जी की मी तुम्हाला पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये दाखवेल. तर ही सगळी झाडं मी लावलेली आहे आणि बघा आज ती किती मोठी झालेली आहे. खूप छान वाटतं मनाला, की आपल्या हातची झाडं आज इतकी सारी फळं देत आहेत आणि इतका छान निसर्ग तयार झालेला आहे. त्याच्यामुळे बघा, हा डोंगरही अगदी शोभा देतोय आणि पावसाळ्यात तर अगदी म्हणजे खूपच छान वातावरण इथे बनलेलं असतं. त्यामुळे मला माझ्या माहेरी खूप आवडतं. खूप छान जागा आहे ही, अगदी मनाला शांती देणारी. आणि इकडे बघा कांदा लागण झालेली आहे. इथे बघा ड्रीपच्या नळ्या पसरवलेल्या आहे, ज्याद्वारे कांद्यांना पाणी दिलं जातं रोपाला. इकडे गड्यांसाठी राहण्याची सोय केलेली आहे, जिथे की तुम्हाला कोंबडे पण दिसतील.